नमस्कार मित्रांनो, हे माझे आजोबा विचार करा म्हणा भैरवनाथ लोखंडे. ठिबक काढून टाकाला ककड्याचा जोर म्हणून वाढला भाव म्हणून मी ठिबक काढून टाकाला. अण्णा काकड्यामध्ये किती कमी होईल? काय त्यांच्या काकड्याचा प्लॉट आहे. हे बघा म्हणावं ही अवस्था. अण्णा किती एकरचा प्लॉट आहे? हे एकरभराचा प्लॉट आहे. एकरभराचा प्लॉट आहे. हा आणि एकरभरात किती कमी होईल? काय मिळालं एकरभरात? काय नाही, हा माझंच पदरून गेले 40,000 रुपये. तुमचंच पदरून 40,000 गेले. 40,000 रुपये घेते. काय सांगावं दादा हो, विचार पडलाय आता म्हशी सोडल्यामध्ये. हा बघा काय तर देत आमच्या अण्णाने वैतागून काकड्याला भाव नसल्यामुळं म्हशी सोडलेले आहेत काकड्यामध्ये. हे म्हशी दिसल्या का म्हणावं? हा हे आजोबा दिसले का म्हणावं? हे माझे आजोबा, हे शेतकरी, ही शेतकरी. हे पकडीनं सगळं तोडून टाकलं म्हणा. हे पकडा हातात. अण्णा चष्टाचा विषय घेऊ नका तुम्ही, नीट सांगा किती कमी होईल काकड्यात? किती कमी होईल? काकड्यात 40,000 रुपये घाटा हो. हा 40,000 रुपये घाटाव का? बघा काय सांगायचं आहे. काँग्रेस आलं म्हणून आता काटावून जीव. तुला मिरची लावली असं काँग्रेस आणणार डवच्या द्या. मिरची लावली असते बघा. तीच मिरची झाड आहेत. लोक लावून मिरची लावा म्हणत होती. मिरची लावली ना आपण. ते मिरचीचं बघा झाड, मिरची सापडली असतं तर बरं झालं असतं. पण खरंच अण्णा शेतकऱ्याची व्यथा वेगळीच आहे. अहो लय दांडग सोंग आहे तुम्हाला. तरी ह्या काकड्याचा प्लॉटला हे किती एकरचा प्लॉट आहे? अहो एकर बराच आहे म्हणतर. किती खर्च आला अण्णा? खर्च झाला बघा ते 35,000 झालाय. 35,000. 35,000 रुपये उत्पन्न मिळालं नाही. उत्पन्न किती किती कुठं कुठं मार्केटला गेलो होतो? काय पुण्याला गेलो. पुण्याला गेलो तर 10,000 बोखांडी पैसे टेम्पोचं भाडं. टेम्पोचं भाडं 10,000. थैली घ्या महागारी 80-90 रुपयाला 20 किलोची. काय सांगायचं तुम्हाला? सांगून काय उपयोग? तुम्ही काय कोण देणार आहे आम्हाला? शासनाला काय काय कळतंय का तिथं बसून? हा जीव काढायला. हे अण्णा हे काकड्या मग नाही केल्या असते तर परवडले असते. आता ह्याच्यात मका लावली असते जमली असते की म्हशी खाऊन तर तराट राहिले असते. आपल्याला उत्पन्न मिळालं असतं मकाचं. काय सांगावं? अवघड आहे की. मग लॉस मध्ये जात आहे काय? म्हशीवालाच हे काकड्या खाऊ घालायला का? अहो म्हशी खाते 2 रोज पण वाळून जाते. सुकून तुडवून जनावर. आता ह्याला रेंदा करून बघायला काढायचं पडले आपल्याला. हे आता मित्रांनो ही काकड्याचा प्लॉट आहे. एवढा मोठा प्लॉट आहे. मिरगाला सांगता सोय नाही. काकड्या अंदाजे अर्धा पाऊण किलोच्या काकड्या झालेल्या आहेत. पण भाव नसल्यामुळे आता काय नाविलाज असतो ही म्हशीला हे ते चालण्याची. काकडे मोठे कसल्या भोपळ्यानं काकड्यामध्ये काय काकड्या सगळ्या गवतात ककडीचा सगळे. हे काय काकड्या? हे पडलेल्या काकड्या बघा मला हातात त्या पैसे बी. ही काकड्या तसेच काढून टाकून दिलेल्या आहेत. म्हशी खाण्यात मग म्हशी त्याला म्हशी सुद्धा व्यवस्थित खायना झालेले. एवढा भाव कमी झालेला आहे.